मित्रांनो, आता आपण चाललेलो काळवटी तलावाकडे. अंबाजोगाईतील असं प्रसिद्ध तलाव, साठवण पाण्याचं तलाव, जे की अंबाजोगाईकरांना पाण्याचा एक पाणी पुरवणारी जल साठा म्हणू शकतो आपण त्याला. पावसामुळं आज ह्या वर्षी पावसाचं प्रमाण खूप होतं, त्यामुळं जागोजागी तुम्ही बघू शकता पाण्याची डौस असलेली. आणि एवढं सुंदर पर्यटन स्थळ आहे की तुम्हाला इकडं एवढं प्रसन्न वाटेल. बघा कसं वर झाडांची वनराई फुललेली. मित्रांनो, अंबाजोगाईमध्ये खूप असं फिरण्यासारखं आहे. बघू शकता किती छान हिरवगार निसर्गरम्य वातावरण असं असलेलं, निसर्गाच्या सान्निध्यामधलं एक दिव्य दृश्य. असा वळणदार रस्ता टर्निंगलाच भीती वाटायचं कारण आहे, नाहीतर चांगल्या ठिकाणी ह्या ठिकाणी जागोजागी पाण्याचं हे साठलेले. हे बघा किती सुंदर निसर्गरम्य वातावरण. 100% तुम्ही अंबाजोगाईला आला तर ह्या ठिकाणी व्हिजिट करा. मित्रांनो, अंबाजोगाई एक सांस्कृतिक शहर आहे. या शहराला खूप मोठा वारसा लाभलेला आहे. चला तर मग आता आपण तलावाच्या जवळ आलेलो. इथं क्रीडा मंडळ, व्यायामशाळेची स्थापना केलेली आहे. आदिकवी मुकुंदराज महाराज स्वामी पाहू शकता तुम्ही. हे बघा कसा हिरो यायला लागलाय गाडी घेऊन. आहे का नाही भारी? बघा इथं तलाव. सुंदर दृश्य आहे मित्रांनो. एवढं भारी निसर्गरम्य वातावरणातलं दृश्य आहे. तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला इथं पोहायला सुद्धा मिळेल, जर पोहता येत असेल तर. बघा कसला भारी वाटतंय. डोंगरपट्टा हिरवागार. मला मी कंटिन्यू गाडी चालवत व्हिडिओ दाखवायला आलो. लहान लेकरं सीताफळ विकायला बसलेले आहेत. येताना घेतो. डोंगरपट्ट्यातला भाग मित्रांनो. हे बघा मोरांचा आवाज किती सुंदर आहे. इथं जवळ कुठेतरी मोर असणार आहे, कारण या ठिकाणी मोरांची आहे बऱ्यापैकी संख्या. तर मित्रांनो, आपण आलेलो जवळच आलेलो एकदम. बघू शकता किती सुंदर असं तलाव आहे.
खूप लांबून लांबून लोक इथं पाहण्यासाठी खास करून बघू शकता तुम्ही किती सुंदर असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं. मित्रांनो, आपण आलेलो त्या साठवण तलावाकडे, जे की अंबेजोगाईचं एक पाण्याचा स्रोत आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे जो तलाव आहे तो अंबेजोगाईकरांसाठी एक जलवाहिनी केंद्र असं म्हणायला आहे. तर मग आपण आता एक छोटासा वॉटरफॉल पाहणार आहोत. मित्रांनो, अंबेजोगाईचं निसर्गरम्य ठिकाण एवढं सुंदर असं दिव्य आहे की
इथं आल्यानंतर तुम्हाला एवढं प्रसन्न वाटेल. कुठेही जा अंबेजोगाईमध्ये तुम्हाला असं नैसर्गिक वातावरण पाहायला मिळेल. हे बघू शकता आपण इथे छोटं ह्या तलावाचं जे ओव्हरफ्लो झालेलं पाणी आहे, तर ह्याचा आउटलेट ज्या ठिकाणी निघतो त्या ठिकाणी एक छोटासा वॉटरफॉल तयार होतोय. तर त्या वॉटरफॉलला आपण पाहण्यासाठी जाणार आहोत. तर चला, हे मॅट ह्यासाठी लावलेली आहे की पाण्याच्या प्रवाहामध्ये जे इथल्या कोळी लोकांनी किंवा इथल्या मासे पकडणाऱ्या लोकांनी इथं हे टाकलेलं असतंय, माशाचं खत किंवा माशांची दिसती जाळी. तर ते मासे ह्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ नये म्हणून ते त्या ठिकाणी लावलेलं आहे. हे असा इथून ओव्हरफ्लो होत राहते ह्याचा तलावाचा.